महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत. पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचं आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं. तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा नाही. माझे रोहितजी मी विचारतो तेच विचारतोय. अध्यक्ष महोदय, माझे अध्यक्ष महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत. अहो तेच विचारतात, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. अहो मला बोलू द्या ना. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता. आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की लाडक्या बहिणींना नेमके 2100 रुपये केव्हा मिळणार याबद्दलची कोणतीही स्पष्टता अजूनपर्यंत समोर आलेली नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील या प्रश्नाचं उत्तर विचारलं असता त्यांनी देखील स्पष्ट असं काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2100 रुपये तुम्हाला नेमके केव्हा मिळतील हे सांगणं आता कठीण आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 रुपये मिळत होते त्यांना यापुढे देखील 1500 रुपये अवश्य मिळतील. जर तुमचं KYC पूर्ण नसेल ते 31 डिसेंबर पर्यंत तुमचं KYC पूर्ण करून घ्या. तुमचे पती किंवा वडील हयात नसतील तर तुम्हाला KYC कसं करायचंय याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवला आहे.
त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मी अजित पल्लव आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.